श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या ऊर्जा देणाऱ्या आध्यात्मिक दिव्य अशा अद्भुत स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुमच्या मनामध्ये स्वामींची दिव्य शांतता पसरेल, तुमचं मन प्रसन्न होईल आणि स्वामींची सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये सामील होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश तुमच्या जीवनात निश्चितच मोठा चमत्कार घडवेल. स्वामी भक्तांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनामध्ये एक असा दिव्य क्षण येतो जेव्हा तुम्ही ठरवता की आता भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवायचा, शंकेपेक्षा कृती मोठी ठेवायची आणि त्या निर्णयानंतर जणू आतून काहीतरी बदलतं. जणू हृदयामध्ये नवीन श्वास भरतो आणि डोळ्यांत वेगळाच आत्मविश्वास चमकायला लागतो. ज्या वेदनांनी तुम्हाला खाली ओढलं होतं त्या वेदनाच आता तुमची ताकद बनणार आहेत. कारण तुम्ही वेदनांपासून पळाला नाहीत, तुम्ही वेदनांसमोर उभं राहिलात आणि उभं राहणं हाच तुमचा पहिला विजय असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझा विजय करा असं टाईप नक्कीच करा. स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवलं की जिंकण्याचा अर्थ बदलतो. कारण विजय म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही, तर विजय म्हणजे आतल्या भीतीवर मात करणं, स्वतःला कमी समजण्याची जी सवय आहे त्या सवयीला तोडणं आणि स्वतःची किंमत ओळखणं. आज तुम्ही जिथे उभे आहात तिथपर्यंतचा प्रत्येक संघर्ष कधीच व्यर्थ नव्हता. कारण त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला कठोर केलं नाही तर सक्षम केलं, संवेदनशील केलं आणि खंबीर बनवलं. एक दिवस लोक म्हणतील, कसं जमलं तुला हे सर्व? आणि तुम्ही हसून सांगाल की ते एका मोठ्या चमत्काराने नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या ठाम निर्णयांनी जमलं. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच एक दिवस तुमच्यातला बदल पाहून थक्क होतील. कारण तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि स्वामी समर्थांवरची नाळ ही देखील कायम ठेवली. आता चालताना तुमच्या पावलांत संकोच नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की अपयश म्हणजे शेवट नाही. असे कितीही अपयश आले तरी जो भक्त पुन्हा प्रयत्न करतो शेवटी त्याचाच विजय निश्चित असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, अजिबातही संकोच करू नका. स्वामी भक्तांनो, विजय अचानक येत नाही, तो हळूहळू तयार होतो. जिद्दीने, सातत्याने आणि मन स्थिर ठेवून आणि स्वामींचं स्मरण त्या प्रवासाला दिशा देत राहतं. आज तुम्ही जे काही आहात ते कालच्या संघर्षामुळे आहात आणि उद्या जे काही व्हाल ते आजच्या धाडसामुळेच शक्य होणार आहे. स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात की मोठेपण म्हणजे गर्व नाही, मोठेपण म्हणजे परिस्थिती बदलली तरी स्वभाव न बदलणं आणि यश आलं तरी जमिनीवर राहणं, गर्व किंवा अहंकार न करणं. म्हणून तुम्हाला स्वामी कितीही मोठं यश देऊ दे, परंतु तुम्ही कधीही त्या यशाचा गर्व करू नका. तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहू द्या. इतरांना कधीही तुच्छ लेखू नका. कारण माणूस फक्त पैशाने मोठा होत नसतो, तर माणूस त्याच्या स्वभावानं, माणूस त्याच्या कर्मानं मोठा होत असतो. ही विजयाची भावना बाहेरच्या टाळ्यांमुळे नाही, ती आतल्या शांत समाधानामुळे आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात. आता तुमचं डोकं उंच आहे, कारण तुम्ही कोणाला हरवलं म्हणून नाही, तर स्वतःच्या शंकेला हरवलं म्हणून. आज तुम्ही उभे आहात, स्थिर आहात, सज्ज आहात आणि हेच खरे यश आहे. लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःला परत उभं करू शकतो त्याला जगात कोणीही कायमचं हरवू शकत नाही.
आता हा विजय तुमचा खूप मोठा आहे. आता तुमची तक्रार संपेल, आत्मविश्वास सुरू होईल आणि स्वामी समर्थांचं नाव फक्त ओठांवर असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण करतील. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. तो एक दिवस वेगळा असतो जेव्हा तुम्ही उठता आणि परिस्थिती बदललेली नसते, लोकही बदललेले नसतात, अडचणीसुद्धा तुमच्या समोर उभ्या असतात, पण तुमच्या नजरेत बदल नक्की झालेला असतो. कारण तुम्ही ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी स्वतःवरचा विश्वास तुटू द्यायचा नाही. आणि त्या क्षणी जणू आतून एखादी भक्कम भिंत उभी राहते, जी संख्येच्या प्रत्येक वाऱ्याला शांतपणे परतवते. ज्या रात्री तुम्ही एकटे पडला होता, ज्या क्षणी स्वतःलाच प्रश्न विचारत होता की मीच का, हे सर्व मीच का सहन करू, हे सर्व माझ्याच नशिबी का, असा प्रश्न तुम्हाला सतावत होता. त्यावेळी जग पुढे निघून गेल्यासारखं वाटत होतं, पण तुम्ही जगाच्या जागी अडकून पडलात होता असं जाणवत होतं. त्या सगळ्या क्षणांनी तुम्हाला कमकुवत केलं नाही, तर आणखी खोल केलं. आणि खोल गेलेला माणूस खऱ्या अर्थाने उंच उभा राहू शकतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना आता तुमच्या आवाजात याचना नसते, तर स्थैर्य असतं. कारण तुम्ही समजलेले असता की विजय म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही, तर आतल्या भीतीवर, आतल्या कमीपणाच्या भावनेवर, आतल्या अस्थिरतेवर मिळवलेले प्रभुत्व आहे. तुम्ही जेव्हा पुन्हा चालायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला कळतं की आता जुन्या जखमा, जुन्या आठवणी आता सोडून द्यायच्या. आता प्रत्येक पाऊल तुम्हाला सांभाळून टाकायचं आहे. आणि आता तुमचा विजय निश्चित आहे हे मनामध्ये बाळगून प्रयत्न करत राहायचे आहे. लोकांच्या मतांनी तुम्हाला आधी हादरवलं होतं, त्यांच्या शब्दांनी मन दुखावलं होतं, पण आता तुम्ही ठरवलं आहे की इतरांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवायचा. आणि ज्या क्षणी हा निर्णय घेतला जातो, त्या क्षणी आयुष्याचा मार्ग शांतपणे पण ठामपणे बदलायला लागतो. स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात की यशासाठी घाई करायची नसते, पण थांबूनही राहायचं नसतं. सातत्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहायचं असतं. कारण विजय हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो, तो दररोजच्या छोट्या कृतींचा एक मोठा साठा असतो. आज तुम्ही जे बोलता त्यात तक्रार नाही, आज तुम्ही जे विचार करता त्यात भीती नाही, आज तुम्ही जे ठरवता त्यात संभ्रम नाही. कारण तुम्ही स्वतःला पुन्हा घडवला आहे. आणि स्वतःला घडवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. तुमच्या डोळ्यात आता अपेक्षा नाही तर तयारी दिसते. कारण तुम्ही नशिबाची वाट पाहणं सोडलं आहे आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. आणि हीच ती बदलाची खूण असते, जी एक साधा माणूस सामान्य बनवते. ज्यावेळी तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला तुमचाच जुना चेहरा दिसेल, घाबरलेला, गोंधळलेला, थकलेला. आणि त्याच क्षणी तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती लांबचा प्रवास केलात आणि हा प्रवासच तुमचा खरा विजय आहे. स्वामी समर्थांचं स्मरण आता तुमच्यासाठी आधार नाही तर सामर्थ्य आहे. कारण तुम्ही त्या नावातून पळवाट नाही तर उभं राहण्याची प्रेरणा घेतली आहे. आणि जे उभं राहायला शिकतात त्यांना कोणीही कायमचं खाली ठेवू शकत नाही. आता तुमचे प्रयत्न म्हणजे एक मोठी मशाल असणार आहे, जी तुम्हाला सदैव अंधारातून उजेडाकडे नेणार आहे. स्वामी भक्तांनो, आता तुमच्या समाधानाची स्थिर लाट येणार आहे. आणि तुमचं मन, तू जिंकलास कारण तू हार मानली नाहीस, असं तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही चालत आहात आणि प्रत्येक पावलात ठामपणा दाखवत आहात. प्रत्येक निर्णयात स्पष्टता आहे, प्रत्येक श्वासात विश्वास आहे. कारण तुम्ही तुटण्याच्या टप्प्यावरून परत फिरलात आणि उभं राहण्याचा मार्ग निवडला. हा विजय कोणाच्या पराभवावर उभा नाही, हा विजय तुमच्या धैर्यावर उभा आहे.
तुमच्या सातत्यावर उभा आहे आणि त्या अदृश्य शक्तीवर उभा आहे, जी तुम्हाला सतत आठवण करून देते की तुम्ही कमी नाही, तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही अजून खूप काही करू शकता. आता पुढचा प्रवास कठीण आहे, मात्र तो तुमची परीक्षा घेणार आहे. आता पुढच्या प्रवासाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि तो प्रवास तुम्हाला तुमच्या प्रचंड अशा मोठ्या विजयाकडे घेऊन जाणार आहे. स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणाला हरवून विजय प्राप्त करायचा नाही, तर आपल्याला आपल्या कर्माचं सुंदर आणि चांगलं फळ देवाकडे मागायचं आहे. आपल्याला असं म्हणायचं नाही की दुसऱ्याला हरवून मला मोठं कर. आपल्याला आता असं सांगायचं आहे की सर्वांचं चांगलं कर, त्याबरोबर माझंही चांगलं कर. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रत्येक श्वासाश्वासामध्ये स्वामींचं नाव असायला हवं. तुमच्या मनामध्ये फक्त स्वामींचीच सेवा असायला हवी. स्वामी भक्तांनो, ज्याच्या मनामध्ये स्वामींबद्दल प्रेम आहे, स्वामींबद्दल भावना आहे, स्वामींबद्दल निखळ प्रेम आहे, तो माणूस जीवनामध्ये कधीच मागे राहू शकत नाही, कारण परमेश्वर त्याला मागे ठेवणारच नाही. स्वामी भक्तांनो, तुमचा विजय फक्त काहीतरी मोठी गोष्ट मिळवण्यात नाही, तर तुमचा विजय हा तुमच्या समाधानामध्ये आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यामध्ये आहे. तुमचा विजय हा परिस्थितीवर मात करण्यावर आहे. तुमचा विजय हा तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये आहे. म्हणून आपलं ध्येय जर चांगलं असेल तर मोठा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला परमेश्वर मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी मदतही नक्की करतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा दिव्य संदेश तुमच्या जीवनामध्ये वेळोवेळी तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुमचं जीवन नक्कीच सुखाच्या दिशेने पाठवेल. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे आपल्याला परमेश्वरानेच दिलं आहे. हे आयुष्य म्हणजे परमेश्वराचीच देणगी आहे. हे आयुष्य सुख आणि समाधानाने व्यतीत करायचं असेल तर माणसाने नेहमी प्रामाणिक आणि चांगल्या मार्गाने जावं. स्वामी भक्तांनो, विजय म्हणजे दुसऱ्याचा हिसकावून घेणं नाही, तर विजय म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांनी नवीन काहीतरी साध्य करणं. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते इतरांना दुखावून किंवा इतरांच्या वाट्याचं घ्यायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या हक्काचं, आपल्या स्वतःच्या प्रयत्नाचंच घ्यायचं आहे. कारण जी गोष्ट कष्ट करून प्रयत्न करून मिळते त्या आयुष्याचा उपभोग आपण आयुष्यभर घेऊ शकतो, परंतु फुकट मिळालेली, कष्ट न करता मिळालेली कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची नाही, कारण ती गोष्ट आपल्याला फक्त आणि फक्त मनस्ताप देणार आहे. स्वामी भक्तांनो, आपल्याला ज्या गोष्टीपासून त्रास होतो अशी गोष्ट आपल्याला अजिबात मिळवायची नाही, कारण फुकट मिळालेल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. ती गोष्ट आपल्याला कधीच सुख देणार नसते. ती फक्त आपल्याला तात्पुरता आनंद देऊ शकते, मात्र आयुष्यभरासाठी कधीच पुरणार नाही. आपल्याला आयुष्यभरासाठी फक्त आपल्या मेहनतीचंच फळ आपल्याला पुरणार आहे. म्हणजे आपण मेहनत करतो, जे आपण कष्ट करतोय तेच जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हाच आपला खरा विजय असेल. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. जीवनामध्ये सातत्याने प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाचं योग्य ते फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत आहात, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे रोज संदेश ऐकल्याने तुमच्या जीवनामध्ये लवकरच चांगली गोष्ट येईल. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुखी समाधानी ठेवेल. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
आणि स्वामी भक्तांनो, रोज स्वामी महाराजांचे प्रेरणादायी, अद्भुत आणि मनाला शांतता देणारे, मनाला प्रसन्न करणारे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्वामी भक्तांनो, मनामध्ये फक्त स्वामींचा जयघोष करा. धन्यवाद.